हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हरकटेवरी ठेवोनिया हरकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासाचे पितांबर तुळसी हार गळा कासाचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडाले तळपती श्रवणे मकर कुंडाले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभा मने विराजित कंठी कौस्तुभा मने विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कटी कस्तुभमणि विराजित कटी कस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा
तुळसी हार गळा आसे पितांबर तुळसी हार गळा आसे पितांबर विठोबा रखो जय जय विठोबा रखुमाई कृष्णा हरे कृष्ण हरी हॅलो जय जय राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्णा हरे हरी हरी जय जय हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय राम जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तो हा विठ्ठला बरवा रा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख सुखधारी ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बहुत सुकृताची जोडी वा वा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा कुमारी विवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आपला तो एक देव करुणी गावा 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 देन विना जीवा सुख नोहे विना जीवा सुख डोळे विना जीवा सुख डोळे हे रती माई के दुःखाची जनती रती माई के दुःखाची जननी हे रती माई के दुःखाची जनती रती माई के दुःखाची जननी नाही आदे अंती अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे
लावी मना पिसे गोविंदाचे मना पिसे गोविंदाची लावी मना पिसे गोविंदाची हे रतिमाई के दुखाची जनती माई के दुखाची जननी हे रतिमाई के दुखाची जनती माई के दुखाची जननी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान कामने कामरणेची सरे कामरणेची सरे कामरणेची सरे कामरणेची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे उरे कीर्ती मागे उत्तमाचे उरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जननी रती माई के दुखाची जननी माई के दुखाची जननी रती माई के दुखाची जननी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान विठोबा रखुबाई टाळे वाजवा टाळे टाळे होबा रखुबाई विठोबा रखुबाई होबा रखुबाई विठोबा रखुबाई होबा 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 आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिने जीवा सुख न है तेने बिने जीवा सुख न ये रति माई के दुखाचे जने ये रति माई के दुखाचे जने तेने विना जीवा सुख न है तेने विना जीवा सुख न है एरती माई के दुखाची जननी एरती माई के दुखाची जननी आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिने जीवा सुख न है
माई गे दुःखाची जननी हे रती माई गे दुःखाची जननी नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रती माई गे दुःखाची जननी हे रती माई गे दुःखाची टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. आजूबाजूला बसलेले मंडळी मंडपात येऊन बसा. कीर्तना करता माईबाप मंडपामध्ये या. कीर्तना करता इथे येऊन बसा, समोर येऊन बसा. विठाला विठाला सगळ्यांना विनंती आहे, समोर येऊन बसा. विठाला विठाला विठाला
टाळी वाजवा बसलेले मंडळी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बोलो रे भाई बोलो विठ्ठला टाळी वाजवा एकदा हे सगळे मंडळी करता बसलेली मंडळी वा बेस्ट वा आपला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नोहे हे रते माई के दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे हे रते माई के दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रते माई के दुःखाची जनते नाही आदि अंत्य अवसान पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम प्रथम नमन करो दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरणचे गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेरो मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जय गावी केला वास त्यासी नसावे उदास विठाल विठाल विठ्ठल विकू कमी करून टाका आवाज रिटर्न फुल करा ताकद द्या त्याला आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ए रती माई के दुःखाचे जनते नाही आदि अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चारचरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय याच्यावत मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यारपैकी अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकरण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू विकू कमी करा. भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलेंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत कबीर महाराज श्री संत जगनाडे महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत गाडगे महाराज श्री संत तुकडोजी महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंकावंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत सखोबाई श्री संत जिजाबाई संत मांद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी वृंद एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून मंडळींचं स्वागत करा. या शिंदे परिवाराने दादाच्या पित्यर्थ एवढा मोठा भव्य दिव्य पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकड करा या शिंदे परिवाराकरता. कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात दादांचं या परिवाराने आयोजित केलं आहे. वडिलाने 3 मुलं असेल, 1 मुलगी असेल, नातू नाते सर्वांचा सांभाळ केला. लहानपणापासून दादाने हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला आणि या शिंदे परिवाराला सांभाळ केला. पण पाहता पाहता आई काका 1 वर्ष झालंय एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादाचं या शिंदे परिवारातून वजा झालं आणि या शिंदे परिवाराला दादा जाऊन अनाथ करून गेले. विठ्ठल विठ्ठल हो. पाठीमागं मोठा परिवार आहे. पत्नी पद्माबाई एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्वर एकनाथ शिंदे मुलगा, त्याचबरोबर आदरणीय गोड व्यक्तिमत्व सोपान एकनाथ शिंदे मुलगा, त्याचबरोबर आदरणीय गोड व्यक्तिमत्व अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय राजेश एकनाथ शिंदे मुलगा. 3ही मुलं ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी त्रिमूर्ती 3ही मुलं आहे आणि एक ताई त्यामध्ये दादांची मुलगी सुनीता संतोष टिळे मुलगी आहे, नातू आहे. समस्त शिंदे परिवार एकदा जोरदार टाळी वाजवा या परिवाराकरता. अतिशय सुंदर गोड असं आयोजन नियोजन केलेलं आहे. 1 दिवसाचं वातावरण करणं हे जरा अवघड असतं गुरुजी. 1 दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणं हे जरा कठीण असतं. पण वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं, वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या उपकारातून परतफेड करण्याकरता कृतज्ञता सोहळा. विठ्ठल विठ्ठल हो. उपस्थित गायक वादक गुणीजन मंडळी, महाराष्ट्र गाजवलेले सगळे जुने जाणकार मंडळी आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेह परम आदरणीय माझे जीवलक भीमराज महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय गोड आवाजाचे धनी माझे मित्र आदरणीय कन्हैया महाराज लोणारे, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय जुने जाणकार वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेह परम आदरणीय राठोड महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. त्याचबरोबर आदरणीय मेघराज महाराज पवार, आदरणीय आमचे जीवलग रामेश्वर महाराज, असं मोकळा हात चालतो महाराजांचा, टांग 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 भिंगरीसारखं वाजवतेत, चपळतेचं वाजवतेत आणि तयारीचं वाजवतेत. त्यांचं वय खूप कमी आहे
पण वाजवण्याची तयारी मूर्ती लहान पण कीर्ती महाने गुरुजी. एकदा टाळी वाजवा जोरदार कडकडून. बेस्ट. अतिशय सुंदर ताकदीचं वाजवतात. विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. हे सगळे टाळकरी माऊली तुम्हाला वंदन करतो. हे सगळे सगळ्यांना माझा प्रेमाचा जे हरी. सगळे मंडळी ना इकडच्या बाजूला नाही कोणी सगळे मंडळी. विशेषत्वाने साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. आमच्या भाऊंकरता जोरदार टाळी वाजवा. एक नंबर साऊंड आहे. त्याचबरोबर आजचं कीर्तनाचं रेकॉर्डिंग करण्याकरता माझे जिवलग मित्र फार लांबला या ठिकाणी कीर्तनाचे शूटिंग करता आले. एकटेच आले. गाडी चालवत 2 कॅमेरे आहेत. पारनेरपासून खाली तिकडं भाळवणीकडे त्यांचं शूटिंग चालू होतं. तिकडचा कार्यक्रम घेतला त्यांनी आणि तो कार्यक्रम करून इकडे या ठिकाणी आलेत. आदरणीय भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्वा दीपक दादा कोले. एकदा जोरदार टाळी वाजवा दादांकरता. महाराष्ट्रामध्ये जेवढी नामवंत कीर्तनकार आहेत बरं का काका, त्यांचे कीर्तन दादांच्या चॅनलवरती सगळ्यांनी पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. विठ्ठल विठ्ठल. हो पै पाहुणे मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी, बालवर्ग, माझी आई, माझी बहीण, काके, नाणे, मावशी, आत्या, आजीबाई सगळ्यांना वंदन करतो. तिकडं खुर्चीवर बसलेले मंडळी सगळ्यांना वंदन करतो. बाजीवर बसलेले सगळ्यांना वंदन करतो. पलंगावर बसलेले स्वयंपाक करणारे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामानाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञात अज्ञात, टाळकरी, ग्रामस्थ मंडळी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील टाळकरी, महिला भजनी मंडळे, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावात राहणारे, वस्ती राहणारे, तळ्यावाले, मळ्यावाले, खाळ्यावाले, पटक्यावाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, अष्टगोंदवाले, बुक्क्यावाले, जवळ बसलेले, लांब बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, स्वयंपाक करणारे, खुर्चीवर बसलेले, घराच्या आत बसलेले, घराच्या बाहेर बसलेले, चपला घातलेल्या, बुटं घातलेल्या, माळकरे, बिना माळकरे, चोपदार, बालकार, पुढं बसलेले, इकडे बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे राहून येत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवाद. विठ्ठल. हो सगळ्यांच्या पायावर मी माझा माठा टिकतो. ऐका, जो अभंग कीर्तन निवडलाय तो मोठा गोड आहे. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ डोळ्याच्या समोर ठेवा. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय याच्यावत मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. इंग्रजीमध्ये सांगू का? ॲड्रेस सांगतात. विठ्ठल विठ्ठल. हो सुख कुठे? सुखाचा पत्ता सांगतात. कुठे? देवापाशी सुख आहे. देवाला आपलंसं करावं लागेल. एक परमात्मा, त्याला आपलंसं करावं लागेल. सुख पदरामध्ये पडेल. आपुला तो एक बोलत चला. देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. एक देव आपलासा करा. कोणता? तो कटेवर हात, विटेवर उभा असणारा, जगाचा चालक, मालक, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो आपलासा करा. दीपक दादा आवाज चेक करून घ्या एकदा, आवाज व्यवस्थित येतो का? तो एक दरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती, तो एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, तो पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी, तो ए माय माऊल्यानो दरीला पंढरीचा बोला बोला चोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, तो पंढरपूरचा परमात्मा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या ब्रह्मांड चालकाकडे, तो एक देव आपलासा करा. एक निश्चिता दर्शक संख्या, तो लांबचा दर्शक सर्वनाम देव आपलासा करा. काय होईल? तर सुख मिळेल. ते साधक तुकोबारांना म्हणतात, तुकोबारा देव आपलासा केल्यावर सुख मिळेल. हे जरा अवघड चाललंय आम्हाला. कसं चाललंय? कठीण चाललंय. कसं चाललंय? डोक्याच्या वरून चाललंय. सोपं साधन सांगा ना. तुकोबारा त्या साधकाला म्हणतात, बाबा हो, या विश्वामध्ये, या भरलेल्या माईक जगामध्ये देवा व्यतिरिक्त सगळं खोटं आहे, सगळं लटकं आहे. त्याला आधीही नाही आणि त्याला अंतही नाही. ए रती माईके बोलत चला. ज्यांच्या अभंग पाठ्यानं बसलेली मंडळी बोलत चला. ए रती माईके दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान. काय करा? तर पुढच्या चरणात तुकोबारा म्हणतात, जो अविनाश स्थितीला प्राप्त झाला, जो नाश रहित आहे, तो परमात्मा नाम गोविंद
त्याचं पिस लावा. पिस शब्दाचा अर्थ रामेश्वर महाराज वेळ लावा. अविनाश करे आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. वा वा, गोविंदाचं पिस लावा. कसं पिस लावा? ए आई, ए माई, ऐका, मीराबाई सारखं पिस लागलं पाहिजे, वेळ लागलं पाहिजे. मीराबाईला कसं वेळ लागलं होतं? राज्याची कन्या होती मीराबाई. काय केलं होतं मीराबाईने? ताई, पायामध्ये घुंगरं बांधलं मीराबाईने आणि मीराबाई नाचू लागली. नाचूंगी 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 नाचूंगी. वा वा, टाळी टाळी वाजवा, टाळी. नाचूंगी नाचूंगी. आवाज दे. मैं तो हरी गुण गावत नाचूंगी. मैं तो हरी गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. टाळी वाजवा. मंडपात बसलेले सगळे मंडळी टाळी वाजवा. नाचूंगी नाचूंगी वा वा वा, गायक वा वाद. हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी. अपन मंदिर वा वा वा. बैठ बैठ कर मंदिर में बैठा बैठा गीता भागवत वाचूंगी. गीता भागवत वाचूंगी. नाचूंगी 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 वा वा. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी. टाळी वाजा कडकडून. बेस्ट. वा, बेस्ट प्रमाण दिलं गुरुजी. वा, बेस्ट, एक नंबर. पायामध्ये घुंगरं बांधले मीराबाईने आणि मीराबाई नाचू लागली. नाचूंगी नाचूंगी मैं हरी गुण गावत मीरा नाचून. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. संत मीराबाई सारखं वेळ लागलं पाहिजे. ए आई, जनाबाई सारखं वेळ लागलं पाहिजे. जनाबाईला कसं वेळ लागलो होतो? पंढरपूरच्या लोकांनी गंमत केली. काय? चोरीचा आळ घेतला. काय चोरीचा आळ घेतला? जनाबाईवरती देवाचे दागिने, देवाच्या शाला चोरल्यात जनाबाईने. काय करायचं? सोळावर द्यायचं. पंढरपूरच्या लोकांनी चंद्रभागेच्या तीरी सुरूळ रावला काका, आणि पंढरपूरचे लोक अशा हाताला धरून निघा लागले जनाबाईला सुळावर देण्याकरता. तर आश्चर्य वाटेल, आई सुळाचं पाणी पाणी झालंय. वेळ लागलं पाहिजे. वेडा झाला लाचावला भक्तीसी. गोविंदाचं वेळ, त्याच्या भक्तीचं वेळ लागलं पाहिजे. तुकोबाराय हे सगळं केल्यावर होईल काय? तर तुकोबाराय त्या साधकाला शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, उद्या जर तुम्ही मेल्यावर सुद्धा तुमचं नाव शिल्लक राहील. कार्याच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने. तुका म्हणे का उत्तमची उरे कीर्ती मागे. आज दादांचं नाव आपण कीर्तनामध्ये घेतोय. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या तिन्ही मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. का? उत्तमची उरे गेले दिगंबर ईश्वर भूती, राहिल्या त्या कीर्ती जगाव माझे. असं जगलं पाहिजे. हे बघा, एवढा समाज बसलाय इकडे. बघा, मी इकडे उभा आहे. एवढा समाज बसलाय कीर्तना करता. हे बघा, जावात तर प्रत्येकाला लागणारे आहे, पण असं जागा गावात रस्त्याने चालत असताना असं चाला रस्त्याने की गावच्या लोकांना प्रेमाने जे हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारी कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा. नाही तर जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला. कहा गए कहा नाही, क्या लाया तर कुछ नाही. अशी स्थिती नाही झाली पाहिजे. असं जगा. गेल्याच्या नंतर गावात चांगल्या माणसाचं नाव निघतं आणि मेल्याच्या नंतर वाईट माणसाचं सुद्धा नाव निघतं. पण तुकोबाराय म्हणतात, उत्तमची उरे कीर्ती. उत्तम प्रकारची कीर्ती राहिली पाहिजे. संत महात्म्याचं जीवन तसंच होतं गुरुजी. रामेश्वर महाराज, राठोड महाराज, कन्हैया महाराज, भीमराज महाराज. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावची लोक रडतात. यात नवल नव्हे. आई, जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं देवा.
आज का रडताय? आजपर्यंत तुम्ही रडताना मी कधी पाहिलं नाही हो देवा. का डोळ्यात पाणी आलं? देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी आणि ते ज्ञान संजीवनी जाणं त्रिलोक्यासी. अगं रुक्मिणी मी का रडतो माहितीये का? माझी आळंदीची माऊली समाधी घेते म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही ग. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत आहे. असं जगा. छत्रपती शिवाजी महाराजांसुद्धा जगणं तसंच होतं. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. गेल्यावर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे रती माईके दुःखाची जनते नाही आदी अंती अवसान. हा झाला अभंगाचा भाव. विठ्ठल विठ्ठल. हो आज कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आता इकडे बघा. प्रथम शब्दाचा अर्थ आहे एक. पुण्य अधिक स्मरण. आजचा वार कोणता आहे? तुम्ही असे धरून आणल्यासारखं बसलेत. तुम्ही काही बोलती नाही. काहीच घेणं देणं नाही. बोलत चला. थोडंफार रिप्लाय द्यायचा आहे. एवढे बटाट्यासारखे डोळे करू नका राव. मारावं लागणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार. जरा काहीतरी रिप्लाय देत चला. आजचा वार कोणता आहे? मोठ्याने बोला की राव. शनिवार. हा ना. काहीच बघावर कशी बघत आहेत. फोडीली गौरीन तशी दिसे तोंडावरी. मी 3 वाजल्यापासून गाडीत बसलोय भाऊ. किती? पाठ 3 वाजल्यापासून गाडीत बसलोय. तरी मी खमकून कीर्तन करावं लागलोय. तुम्ही पहा ना. तुम्ही बसले का 3 वाजल्यापासून गाडीत? नाही ना. मग तुम्ही चेहरे असे नका ना वांबाळ्यासारखे तोंड करू. मोकळ्या मनाने जीवन जगा हो. कधी चमक निघेल कधी मारावं लागेल सांगता येत नाही. 2 दिवसाचं जीवन आहे. हसून खेळून आनंदात जीवन जगा. लय पैशावाले गेले, लय संपत्तीवाले गेले, लय प्रॉपर्टीवाले गेले. सोपं सांगू का? ज्यांच्याकडे विमान भरून पैसा होता त्यांना जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. हो मरण कसं केव्हा कधी कुठं येईल सांगता येत नाही. कोणाचा शेवट केव्हा शेवटचा होईल सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे. तुम्ही काही टेन्शनमध्ये का बसलेले मंडळी? फारसं होय नाही ना ताई? हे माय मावल्या तरी फ्रेश वाटायला लागले मला चेहरे यांचे. हे पाना वांबाळ्यासारखे बसले सगळे. दादा मोकळ्या मनाने जीवन जगा. काही टेन्शन घेऊ नका. मला तासभर की टेन्शन देऊ नका. बरोबर 12:15 वाजता कीर्तन संपलेलं असेल. मी वेळेत कीर्तन संपवणार आहे. माझी विनंती सगळ्याला. चिंता बिंता अजिबात करू नका. येताना काय आणलं का? बोला बोला. नाही. जाताना एक दिवस तुम्हाला मला काय घेऊन जायचं का? नाही. आता एवढ्या लांबून जालन्याहून मी आपल्या गावात कीर्तन करता आलो आहे. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा. मरण कसं केव्हा कुठं कधी येईल मरण सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती मोकळ्या मनाने जीवन जगा. फ्रेश जीवन जगा. काही टेन्शन घेऊ नका. चिंता बिंता करू नका. कारण चिंता करणार तो तिथं बसलाय पंढरपुराला. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता करू नका. माझे 2 बोट दिसतात का टोपीवले दादा? हा अशा मान हलवा. सगळे असे मान हलवा. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहेत. नावं सांगतो दादा इकडे बघा. ह्या बोटाचं नाव आहे चिंता आणि ह्या बोटाचं नाव आहे चिता. काय नाव आहे ह्या बोटाचं? मोठ्याने बोला. चिंता. आणि ह्या बोटाचं चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ताई कोण आहेत? सख्या बहिणी. इंग्रजीमध्ये सांगू का? सिस्टर आहेत. ह्या 2 बहिणी आहेत. ह्या सिस्टर आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे. काय? जा ळ ने. कोण कोण बहिणी आहेत? हिचं नाव काय? या बहिणीचं चिंता. हिचं कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता. गुरुजी या 2 बहिणी आहेत. या बहिणीचं काम जाळणे. फक्त गंमत अशी आहे. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता सजीव माणसाला जाळते आणि चिता निर्जीव माणसाला जाळते. चिंता प्रपंचात संसारात पावलोपावली जाळते आणि चिता
एकदाच जाळते. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. म्हणून चिंता करून चिता रचायची नसेल चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या देवाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल हो. या मृत्यू लोकामध्ये मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे, 1. मिळालेल्या मनुष्य शरीरावर तुमची माझी सत्ता नाही, 2. आणि याच मनुष्य शरीराने भगवत प्राप्ती करता येते, 3. विठ्ठल विठ्ठल हो. हे मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे? जसं एखाद्या आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे सापडलंय आपल्याला. न घडे उपाय घडू आले, न घडे उपाय घडू आले, न घडे उपाय घडू आले. टाळी वाजवा टाळी वाजवा. उपाय घडू आले. पावला हा देह कागताली न्याय, पावला हा देह कागताली न्याय, पावला हा देह काकटाळी न्याय. पावला हा देह काकटाळी न्याय. न घडे उपाय घडू आले, न घडे उपाय घडू आले, न घडे उपाय घडू आले. न घडे उपाय घडू आले. टाळी वाजवा बसल्या बसल्या एकदा जोरदार. बेस्ट. वा धन्यवाद. बेस्ट. जसं आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे शरीर सापडले. दृष्टांत सांगतो. रंगनाथ गुरुजी परभणीकर वैकुंठवासी फार रंगून दृष्टांत सांगायचे. एक आंधळा माणूस होता, पैसे नव्हते, टेन्शनमध्ये आला, काय करावं काही समजाना झाला. गंगेवरती स्नाना करता निघाला. तेवढ्यात राजेसाहेबांनी प्रधानजीला सांगितलं, बोले प्रधान जी, जो कोई अपने राज्य में कौवा पकड़ के लाएगा उसे राजे साहेब 5,000 बक्षीस दिलाएंगे. दौंडी दिली. हे जुने माणसं सांगतील पटकेवले, बाबा बाबा दौंडी माहिती ना तुम्हाला? दौंडी कशी? ऐका व ऐका, ऐका व ऐका, जो कोणी आपल्या राज्यामध्ये कावळा पकडून आणेल त्याला राजे साहेब 5,000 बक्षीस देणार हो. टंग, 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 टंग. अशी दौंडी असते. हे जुने माणसं सांगतील. नवीन पोरांना नाही मिळ लागायचा. हा, नवीन पोराला फक्त स्टेटस स्टोरी अकाउंट इंस्टा व्हॉट्सअप एवढं मिळ लागतंय. मेन्शन दीपक दादा कॉलिब्रेशन दौंडी तुम्हाला माहित असं. ती आंधळ्या माणसाने ऐकली. कावळा पकडल्यावर किती भेटते? 5,000. निघाला. विचार करीत होता, आजच्या दिवसात जर मला कावळा पकडला तर राजेसाहेबाला देतो, राजेसाहेब मला 5,000 बक्षीस देणार. निघाला गंगेकरता स्नानावरता. स्नान करण्याकरता गेला, उडी मारली, नाक दाबलं आणि वरती टाळी वाजवली त्याने. रामकृष्ण हरी. जशी टाळी वाजवली तसा टाळीत कावळा सापडला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद. कशा करता? 5,000. हा, तुम्ही बोलत चला, तुम्हाला का पैसे द्यायचे नाहीत, बोलत चला मोकळे मनाने. कावळा घेतला आणि असा इथं ठेवला. कुठं? बोला बोला. बगलेत ठेवला आणि निघाला तुरू तुरू तुरू. त्याच्या मनात एकच विचार, आता बगलेतला कावळा राजेसाहेबाला देतो आणि राजेसाहेब या कावळ्याच्या बदल्यात मला किती देणार? बोला बोला. 5,000. मोकळे मनाने बोला. 5,000. निघाला गुरुजी. पण गंमत अशी झाली, राठोड महाराज का नाही महाराज, त्याच्या मनात एक विचार आला, एक कावळा पकडल्यावर किती भेटते? 5,000. आणि 2 कावळे पकडल्यावर? हा, मोठ्याने बोला. 10,000. हा, आईनं बरोबर उत्तर दिलं. त्याच्या मनात आलं, कावळा पकडणं लई सोपं आहे. सोपं आहे का बरं? एवढा अवघड आहे. डोम कावळा तर लई डेंजर गुरुजी. काय नाही म्हणला, नदीवर जायचं, बुडी घ्यायची, नाक दाबायचं, रामकृष्णारी मोरवरून टाळी वाजवायची. जशी टाळी वाजवली की तसा टाळीत कावळा सापडतोय. बरं, गंमत अशी झाली, दुसरा कावळा आणण्याकरता चालला, पण पाहिला कुठं होता? बगलेत होता. पण त्याला वाटलं आता त्याच्याकडे जाळी नव्हती, पिंजरा नव्हता, त्यांनी तसाच ठेवला बगलेत आणि निघाला. चला म्हणे आता उडी मारतो, नाक दाबतो, रामकृष्णारी म्हणून टाळी वाजवतो, दुसरा कावळा घेतो. गेला, निघाला. जसा गेला तसं उडी मारली, नाक दाबलो, बुडी घेतली, रामकृष्णारी म्हणून टाळी वाजवली. रामकृष्ण हरी.
जशी टाळी वाजवली तसा बगलेतला कावळा बुर्र गेला. महाराज म्हणले जसं आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे नर शरीर सापडलंय. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम पण न शरीर पुन्हा पुन्हा. विठाल विठाल हे मनुष्य शरीर दुर्मिळ आहे. चला पुढं. या मनुष्य शरीरावर तुमची माझी सत्ता नाही. कोणाची सत्ता आहे मग? देह हे काळाचे धन कुबेर. टाळी वाजवा बसल्या बसल्या सर्वांनी. काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेरा. वा वा गायक वा वादक वा. काळाचे धन कुबेरा. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे टाळी वाजवा. भजन करा भजन करा. काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेरा. टाळी वाजवा. बेस्ट वा. देव हे काळाचे धन कुबेराचे. कुबेराचे धन देव हे काळाचे. तेथे मनुष्याचे काय आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए. पडे काल के पासी किंवा नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा 101 क्रमांकाची ओवी. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना म्हणून धनंजया ज्या परे उपजेते नासे. नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो उपजलाय जो जन्माला आलाय त्याला मृत्यू येणार आहे. मरण हे अटळ आहे. जावा लागणार आहे. आया हे सो जायेगा. राजा रंग फकीर. जावा प्रत्येकाला लागणार आहे. पुण्यस्मरण प्रत्येकाचं होणार आहे. जसं तुम्ही दादांच्या पुण्यस्मरण करता बसला एवढा समाज इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणार आहे. वर्ष श्राद्ध होणार आहे. साऊंड सिस्टीम वाले तुमचं सुद्धा वर्ष श्राद्ध होणार आहे. तुमचं पण माझं सुद्धा होणार आहे. जावा प्रत्येकाला लागणार आहे. मरण हे येणार आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे. इथं बसलेली माणसं आहेत ना फक्त माणसाला मर हा शब्द सुद्धा आवडत नाही. आगा मर हा बोलून साहती. माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात जो उपजलाय जो जन्माला आलाय त्याला जावं लागणार आहे. प्रथम पुण्यस्मरण होणार आहे. पुण्यस्मरण एका वर्षाने ज्या व्यक्तीचं स्मरण केलं जातं श्रद्धेनं जो विधी केला जातो त्याला प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि आजच्या एक दिवसाला एक शब्द आहे भाऊ काय चट्टश्राद्ध म्हणतात. चट्टश्राद्ध म्हणजे काय. आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. अंगुष्ठ एवढा म्हणजे बोला बोला अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि या शिंदे परिवाराने जो काही दादाला नैवेद्य दाखवला तो नैवेद्य खाण्याकरता तो आर्यमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चट्टश्राद्ध असे म्हणतात. विठाल विठाल हो. चला पुढं. फक्त या मनुष्य शरीराने एक देव आपलासा करता येतो. माझ्या तुकोबाराने आम्हाला देव मिळण्याकरता काय गंमत केली. पाठीमध्ये देवाला ठेवलं आणि गल्ल्या बोळामध्ये फिरू लागले. ऐका व ऐका गावकरी मंडळी हात जोडतोय राव पाया पडतो तुमच्या. तुम्हाला सुख पाहिजे ना समाधान पाहिजे ना शांती पाहिजे ना सुखा करता माझ्या देवाला आपलंसं करा. लोक म्हणले नको पण तुकोबारांनी पाठीतल्या देवाला घेतलं आणि दाराच्या समोर उभा राहून म्हणतात ऐका व ऐका देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसवणे. लोक म्हणले तुकोबाराय तुमचा देव ठेवायला आमच्याकडे जागा नाही. देव न लगे देव न लगे तुमचा देव नको साठवणीचे रुंदले जागे. मग तुकोबाराने गंमत केली. गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी धंदा ऐश्वर्या बँक बॅलन्स LIC पॉलिसी बचत गट
लाडकी बहीण योजना पैसा पाहिजे का? भौतिक सुख येऊन द्या, आत्मिक सुख येऊन द्या. तुकोबारे म्हणतात बाबा हो, सुख आणि देव वेगळं नाहीये. सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी कातो. एक ओवी सांगतो गोड. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. आई, जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं महादेव आहे तिथं पार्वती आहे, जिथं माणूस आहे तिथं माणसाची सावली आहे, जिथं रत्न आहे तिथं प्रभा आहे, जिथं देव आहे तिथं सुख आहे. सुख पाहिजे असेल तर काय करा? आपुला तो एक देव करून घ्यावा. टाळी टाळी वाजवा, भजन करा, आपुला तो एक भजन करा. देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक हरी बोल. देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना चित सुख नोहे. वा वा वा. तेने विना चित सुख नोहे. रती माई के दुखाची जननी. रती माई के दुखाची जननी. जीवा सुख नोहे. येणे विना जीवा. दुःखाची जनती. टाळी वाजवा जोरदार. बेस्ट वा. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारा म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देव आपला सकारा. का देव आपला सकारा? ताई, देवाने जीव दान दिलाय. जेने हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, तो ह्या बिवरेच्या तिरी कट धरून या करे. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने. आऊट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने भजन करण्याकरता. सांगतो तुम्हासी भजानी विठ्ठला. हरी बोल. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. भजानी विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. टाळी वाजवा एकदा जोरदार. बेस्ट आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. बाबा हो, त्या विठ्ठलाला भजा. 3 अक्षरी मंत्र आहे. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा. विठ्ठल नावाचा मंत्र, त्याचं भजन करा. त्याचं चिंतन करण्याकरता 3.5 हाताचा नरदेह दिलाय देवाने, त्याचं भजन करण्याकरता. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे मनुष्य शरीर मिळालंय का? कळालंय आपल्याला? बोला बोला. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर दारू पिली नसती. कळालं असतं तर गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर मिस्त्री लावली नसती. तपकीर, हा, सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं नि माझं. परमेश्वराने हा जीव
त्याचं भजन करण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय. पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठ्ठल विठ्ठल अवे नर शरीर भक्ती करण्याकरता दिलंय का नाही हो? आता उद्या काय आहे? उद्या अक्षय तृतीया. टाळी वाजवा आमच्या ताई. धन्यवाद, थँक्यू, बेस्ट उत्तर दिलं. उद्या रविवार येतोय आणि उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया का साजरी करावी? काय इतिहास आहे त्याचा? कशामुळे साजरी करायची? पाठीमागचे करते म्हणून आपण साजरी करायची का? नाही. ऐका, त्याला मराठवाड्यात विदर्भ भाषात आखाडी म्हणतात बरं का. अक्षय तृतीया का साजरी करायची? तर भगवान विष्णूने दश अवतार घेतले. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, नववा बौद्ध आणि 10वा कलंकी अवतार. त्यामधला 6वा अवतार भगवान परशुरामाचा आहे. आणि तो भगवान परशुरामाचा अवतार हा अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म उत्सव साजरी करतात. अजून अक्षय तृतीया का साजरी करायची? साहेब, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया. किती पवित्र आहे. ज्या वेळेस व्यासाने महाभारत लिहिलं आणि ते महाभारत गणपतीला सांगत होते, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. अजून अक्षय तृतीया का साजरी करायची? कृतयुग, सत्ययुग याचा प्रारंभ हा अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे. अक्षय तृतीया म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करायचं असतं? सोनं खरेदी करायचं असतं. माता कीर्तन झाल्यावर मालकाला म्हणायचं, हॅलो, ऐकलं का? मी शिंदे महाराजांचं कीर्तन ऐकून आले. आज जालन्याचे आले होते, लय पोपटासारखं बोलत होते. महाराज म्हणले, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केलेलं चांगलं असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला घराचं भूमिपूजन करायचं असेल, आई वास्तूची पूजा करायची असेल तर शुभ असतं. उद्या सकाळी स्नान झाल्याच्या नंतर काय कामं करायचे? ऐका, स्नान केलं उद्या सकाळी अक्षय तृतीयेच्या दिवशी तर अन्नदान जास्त प्रमाणात करा. त्याच्यानंतर जप करा, तप, व्रत, वैकल्य करायचं का? ते उद्याच्या दिवशी तुम्ही जर केलं, दान धर्म केला तर त्याचं पुण्य अनंत काळापर्यंत राहत असतं. म्हणजे एवढं अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्व आहे. अक्षय, क्षयाचा नाश जो करतो त्याला अक्षय म्हणतात. आणि अक्षय तृतीयाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल हो. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. फुकट मिळाल्यामुळं खाऊन येते, खातंय, पिऊन येते, पितंय, जिकडं जाऊन येते तिकडं बोला जातंय का? फुकट मिळालंय ना. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. जी टॉकीजला मनमंदिराला माझे एपिसोड झाले, टी व्हीवरती मी बोलून गेलो. आज या शिंदे परिवार एवढं लांबून मला आमंत्रित केलं. ऐका, पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला साहेब 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2 आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. वा वा कर्म वा. धर्म त्यांचा झाला नारायण. नारायण. टाळी वाजवा, बेस्ट. आज मोठी गंमत अशी गुरुजी भीमराज महाराज, आज गायक वादक लय भारी माझ्या नशिबाला. एकदा परिवारा करता टाळी वाजवा आमच्या ज्ञानेश्वर माऊली सोपान राजेश भाऊ करता. कारण सगळ्यांनी हा एकोपा जमून आणला. टाळकरी म्हणजे बे खूप गोड मंडळी आहेत, साऊंड सिस्टीम गोड आहे. आज मोठी गंमत आहे. आज गायक 1 नंबर आहे, वादक 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, आमचे भजनी मंडळी 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे,
कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, स्वयंपाक करणारी एक नंबर आहे, खुर्चीवर बसलेले एक नंबर आहे, बाजीवर बसलेले एक नंबर आहे, इकडच्या बाजूला बसलेले एक नंबर आहे, रोडवर उभा राहिलेले एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, तिकडे बसलेले एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठाला विठाला हा हा विठाला 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 बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 आला विठाला 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 विठाला. हो कुठपर्यंत आलतो आपण? काय विषय चालू आहे आपला? हा अक्षय तृतीया बरोबर आहे. थोडंसं पुढे या ना, अजून यांनी प्रमाण दिलं होतं एक तिथपर्यंत होतं आपण. तुम्ही सांगू नका, तुम्हाला माहिती आहे, फक्त यांना विचारून द्या ना. यांनी लय बाबा लोक वाट लावलेत आतापर्यंत. कुठपर्यंत आलतो भाऊ? माझा प्रॉब्लेम आहे, माझ्या लक्षात राहत नाही. मी काय करतो आई, पुन्हा विना घेतो आणि परत पहिल्यापासून रामकृष्णारी चालू करतो. रूप पाहत आलोचन घ्या इकडे विना पहिल्यापासून. कुठपर्यंत होतं सांगा पटापटा. वय कुठपर्यंत होतो? हा पवित्रते. माऊली करता टाळी वाजव, तिथं बसलेले समोर बसलेले माऊली एकदम बेस्ट. माऊली काय नाव आहे तुमचं? मोठ्याने बोला की राव. भारत महाराज पवार महाराज आहे का? हा त्याच्यामुळे चाललंय हे सगळं. ते भजनी मंडळातले म्हणून उत्तर दिलं. टाळी वाजवा पुन्हा एकदा कडकडून बेस्ट. आपण तिथं होतो, महाराजांनी प्रमाण दिलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. ऐका, 1 लाखातलं वाक्य, धारदार वाक्य ऐका. ही माती पवित्र आहे. किती पवित्र आहे? अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजे घडले, या मातीमध्ये शिवाजी राजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे इतिहास, शिवराय म्हणजे परस्त्री विषयी असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब जनतेच्या देवरातील देव छत्रपती श्री शिवाजी महाराज. कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं आहे, नेतृत्व आकाशाच्या उंचीचं आहे, आणि दातृत्व आहे आकाशाच्या उंचीचे. मंडळी, अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. अजून स्वाभिमानाने बोलू का? नाशिककर मंडळी, चिन्नरकर मंडळी, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. झाला का नाही? बाकीचे देश आहे, स्वाभिमानाने सांगतो कीर्तनातून आज, बाकीचे जे देश आहे गुरुजी हे भोग प्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. म्हणून बसलेली मंडळी, 1 माझ्या शेतकरी राजाला विसरता कामा नये, आणि 2 सीमेवरच्या जवानाला विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल हो, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. का तर आपल्या भारत देशाला आईची उपमा दिली, मातेची. काय म्हणतात भारताला? भारत माता की. पाठीमागचे मंडळ जरा खमकून म्हणा सगळे जण. बोला 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 भारत माता की. अजून थोडासा का आवाज काढा, थोडासा. बोला 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 भारत माता की. भारत माता की. टाळे वाजव जरा खमकून. वा, भारताला माता म्हणतात का? आईची उपमा दिली. भारत देशाची संस्कृती लय पवित्र आहे ताई. शोधावया भाकरीस गेली, शोधावया भाकरीस गेली, त्यास भोक म्हणावी. जन्मता गरिबी येणं कुणाची चूक आहे? पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. पवित्र गुणगौरवशाली संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान माणसं आहेत. भारत देशात तुमचा माझा जन्म झाला. झी टॉकीजला टीव्हीवरती मी बोलून गेलो. माझे काही एपिसोड झाले मनमंदिराचे, त्यामध्ये माझा प्रोमो आला होता. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही,
ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी दिराणा नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं, आणि मारावं कसं धर्मवीर संभाजी महाराजाकडून शिकावं. विठ्ठला हो, म्हणून देवाला विसरता का म्हणे, देव आपलासा करा. तुकोबारा एकच देव आपलासा का म्हणतात, 2 देव 3 देव 4 देव 33 कोटी प्रकारचे देव आहेत, एकच का म्हणतात. त्याचं कारण तुकोबारांनी पाहिलं, अरे हे कलियुगातले माणसं तर वार बदलला का देव बदलतात, वार बदलला का मंदिर बदलतात. म्हणून महाराज म्हणले एक देव आपलासा करा, काय होईल, सुख मिळेल. ते साधक तुकोबारांना म्हणतात, तुकोबारा देवा व्यतिरिक्त सोपं साधन नाही का सुखाच्या प्राप्ती करता. तुकोबारा म्हणतात, बाबा हो, या विश्वामध्ये, या भरलेल्या माईक जगामध्ये देवा व्यतिरिक्त सगळं खोटं आहे, सगळं लटकं आहे, त्याला आधी नाही आणि त्याला अंत नाही. अभंगाचं द्वितीय चरण. टाळे 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 वा वा. टाळे वाजवा जोरदार बाबा. 2 चरणाचा भाव आपण पाहिला. सगळ्यांनी एकदा वरती हात जाऊन द्या, सगळे मंडळी पाठीमागचे घ्या वरती आता सगळे असेच राहून द्या. मी चहा पिऊन आलो एका मिनिटात. हा थांबा. अहो गंमत केली. सगळे सगळे घ्या, मोठ्या प्रेमाने घ्या, मोठ्या प्रेमाने. वा 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 वा. सगळे मंडळी पुंडलिकावर द्यारीचा गजर करायचा. आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे, आपल्या गुरेवाडीहून पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. सगळे मंडळी पाठीमागचे. वा वा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सरळ घ्या, सरळ. वा वा. मी जय भवानी म्हणेल, पाठीमागे जय शिवाजी महाराज. मी हरावर म्हणेल, सगळ्यांनी महादेव म्हणायचो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने जय भवानी जय शिवाजी. आवाज आवाज आवाज. बोला 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 बोला. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. विडोबा रखुमाई. एक टाळी एक टाळी एक टाळी. चला 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 शिंदे माऊली चला. एक टाळी एक टाळी. या या तिन्ही मुलांनी इकडे या. तिन्ही मुलांनी ज्ञानेश्वर माऊली, सोपान माऊली, राजेश माऊली या पुढं. टाळी वाजवा टाळी वाजवा.
पुढच्या चरणात तुकोबारा म्हणतात, जो नाश्रयत आहे, जो अविनाश स्थितीला प्राप्त झाला तो परमात्मा, त्याचं पिसं लावा. माझ्या तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये पिसं लागलं होतं. भंडारा, भामचंद्र, घोराडेश्वर डोंगरावर तुकोबारे साधना करायची, देवाचं नामचिंतन करायचे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम अहम कर्तुरम यज्ञस स्वदाहम हम औषधम मंत्रहम हमेवाज्य महमग्निरमूतम पीतामश जगतो माता दाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षा मेजरेवच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलस्थानम निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता ऐसा तू समर्थू. त्या समर्थाचं तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये पिसं लागलं होतं. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत, म्हणून तद्वत पिसं लागलं पाहिजे. माझ्या शबरी मातेला पिसं लागलं होतं प्रभू रामचंद्राचं, तद्वत पिसं लागलं पाहिजे. आई कानोपात्रेला पिसं लागलं होतं, स्वतःचा प्राण भगवंताच्या पायावर पांडुरंगाच्या देऊन टाकला, असं पिसं लागलं पाहिजे. अविनाश करी आपुले आईसे लावे मना पिसे गोविंदाचे, ए रती माई के दुःखाचे जनते नाही आदि अंत्य वसान विठाला विठाला. हे बघा, युट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे, अनेक व्हिडिओ आहेत. लावा दादा. कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. एकदा या शिंदे परिवाराकरता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. यूट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे. यूट्यूबला एक माझा व्हिडिओ आहे, बाप आणि मुलीचं नातं सांगणारा. ते कीर्तन तुम्ही ऐकलं का प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार. दुसरा एक व्हिडिओ आहे, माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा तुटला समजा. आणि तिसरा एक व्हिडिओ आहे, दारुड्याची बायको संसार कसा करते. आई महाराष्ट्राचा सर्वे केला, विदर्भ मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी भयावह परिस्थिती दिसले. मी कीर्तनाला जात असताना गाडीमध्ये रोडच्या बाजूला लोक दारू पिऊन पडलेले पाहिलं. माझ्या मनाला राहुलं नाही गुरुजी. ते पाहिलं म्हणलं, बघा कीर्तन आजपर्यंत भरपूर झाले, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन बदल झाला पाहिजे. आपण धर्माचं काम करतोय, पण तळमळीनं मी ते पाहिलं. एक व्हिडिओ मी कीर्तनाच्या माध्यमातून तो रेकॉर्डिंग केला, तर तो व्हिडिओ 6 मिलियन वरती गेला. 60 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला. म्हणून जाता जाता कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एवढा अथंग समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारू ही वाईट आहे गड्या. दारूने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. दारूने 3 प्रकारची हानी, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, भाऊ खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू सोडा आणि संसार जोडा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरिनाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाधीन होऊ नका. मी पोट तिडकीना कीर्तनामध्ये सांगतोय. एवढा समाज उपस्थित आहे. नाशिककर मंडळी ऐका. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही दारू, आम्ही व्यसन, आम्ही आमच्या पैशांनी करू, तुम्हाला काय करायचं. ऐका, ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू गेलंय. का? नवरा दारुड्या निघाला, लिव्हर खराब झालं, मरून गेला. दारू पिऊन गाडी चालवली माऊली, रोडच्या बाजूने ॲक्सिडेंट झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं गेलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये चिरफाड करणं चालू आहे. म्हणून दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी, दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेलं आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. किती त्याग होत्या मायमाऊलीचा. पुरुष मंडळी, स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी माझी ताई नांदाला आली, माझी बहीण नांदाला आली. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती, कपाळ तिचे पण कुंकू तुमच्याकरता लावती, हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालती. उभा आयुष्य हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा,
एवढ्या उन्हात राब राब शेतात कष्ट करते. म्हणून माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका साहेब. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तना करता समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. तळमळीना विनंती, व्यसनाधीन होऊ नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. साहेब असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. माऊली लय प्रेम करतात. इस भरे हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है. पैसों से खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा मंडळी. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. इथं बसलेल्यापैकी ज्यांच्या आई ह्या जगात नाही त्यांना विचारू आईची खरी किंमत काय. आणि इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारू बापाची काय किंमत आहे. आज कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. तिन्ही मुलाला विचारा. आज प्रत्येक गोष्ट आहे त्यांच्याकडं, पण उणीव फक्त आज दादा नसल्याची आहे. पाहिजे तेवढा खर्च केला, लहानपणापासून सांभाळलं. डोळ्याच्या समोर चित्र आणा तुम्ही, प्रत्येक जण रडाल जाता जाता. या शिंदे परिवाराने वडिल्याकरता प्रत्येक गोष्ट केली, पण आज दुःख एवढं परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकलंय. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादांचं निघून गेलं. आज आदरणीय ज्ञानेश्वर माऊली, आदरणीय स्वपान माऊली, आदरणीय राजेश माऊली, त्यांची मुलगी सुनीताताई यांना विचारा. शेवटच्या क्षणाला ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस सुद्धा फार आठवण केली. शेवटी जाता जाता म्हणले माझ्या नातवाला संचितला बोला, मला त्याला बोलायचं 2 शब्द. कंठ दाटून आला, उरभरून आला, देवा पांडुरंगा. दादाने एकदा डोळे झाकले, कायमचे डोळे झाकून गेले, आमच्यातनं निघून गेले. आज घरून जाताना सुद्धा असं वाटलं नव्हतं असं अघटित घडेल, आमच्यातून कायमचे निघून जातील असं वाटलंच नव्हतं रे पांडुरंगा. जाताना सुद्धा सगळ्यांशी बोलले, एवढे व्यवस्थित होते. किडनीचा त्रास होता तोही व्यवस्थित झाला, पण अचानक अटॅक आला आणि पहाटे 3:30 वाजता जगाचा निरोप घेऊन दादा निघून गेले. पांडुरंगा काय चुकलं रे, आमच्या सोन्यासारख्या दादाला घेऊन गेलास तेव्हा. आज किती प्रेम केलं दादाने, मुलाला वरती प्रेम केलं. पाठीमागं परिवार आहे, पत्नी आहे, नातू आहे, नाती आहे, सगळ्यांचे सुखात दिवस आले. आज काही कमी नाही, प्रत्येक गोष्ट आम्हाला. पण बाप नावाची चादर कायमची देवा तू घेऊन गेला आयुष्यात. पोरक केलं रे पांडुरंगा. आज दादाच्या आठवणी यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. लहानपणापासून सांभाळ केला, फार सांभाळ केला. बाप आकाशाच्या उंचीचा असतो, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. फार मोठं दुःख देवाने दिलंय पांडुरंगा. काय चुकलं रे. ऐका, एवढा समाज उपस्थित आहे, सगळ्याला माझी विनंती आहे. आपला बाप म्हातारा झाला, पांढरे केस झाले आपल्या बापाचे, थकलाय, काठी आहे, तो पैसे कमवत नाही बाप घरात. तो किती पैसे कमवतो याला महत्व नाही साहेब, बंगल्यात बाप असण्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. तुमच्या बंगल्यात, कोटी रुपयाच्या बंगल्यात तुमच्या सोन्यासारखा बाप असला ना, लय शोभा असते हो, लय आनंद असतो. आज या मंडळीतून पुढं भरपूर पैसा कमवतील, नातूही मोठी होतील, दादांच्या आशीर्वादाने नातींचं कल्याण होईल, नातूही मोठी होतील. पण आज मोठे झाल्याच्या नंतर, साहेब झाल्याच्या नंतर दादांचं पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायचा होता, ते पायी या जगात राहिले नाही. देवा एवढं मोठं दुःख दिलंस रे पांडुरंगा. म्हणून बाप काय असतो ऐका मंडळी, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकड बोलला तर आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप,
आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा शेतकरी बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा मंडळी. बाप लय आकाशाच्या उंचीचा आहे. बाप ह्या बंगल्याच्या छताप्रमाणे, ते छत पाणी येऊन देत नाही घरात आणि ऊनही येऊन देत नाही. तसा बाप असला ना, किती अडचण येऊन द्या, किती संकट येऊन द्या, लढण्याची धमक असते भाऊ. तुम्ही रडाल सगळे. 3 मुलं सोन्यासारखे नावं ठेवलेत. माझी ताई विचार, आज प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात आहे. तुम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधतील इथून पुढे तुमचे लेकरं बाळ, पण त्या बंगल्यात आजोबा नसले ना, आठवणी रडवत्याल. प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण होईल, पण आज पाठवून थाप टाकणारा ईश्वरा समान बाप निघून गेला. ऐका, कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप असतो. शेतकरी आकाशाच्या उंचीचा बाप असतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो आणि विशेष बापाचा जीव मुलीमध्ये असतो. ताई, मुलात जास्त जीव असतो का? मुलगा चालू लागला, बागडू लागला, खेळू लागला, हळूहळू मोठा झाला, शाळेमध्ये गेला, हळूहळू बापाला चिंता वाटते लेकराचं लग्न कावण. लग्न झालं, सुखी संसार, त्याचा प्रपंच थाटला. शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा देऊन माझा मुलगा राहणार आहे म्हणून बापाचं आणि मुलाचं नातं असतं. आणि विशेष प्रेम, ताई तुम्ही रडाल सगळ्या, तुमच्यावरती करत असतो. तुमचा जन्म झाला ताई, 8व्या डोळ्याच्या समोर रडाल. चालू लागल्या तुम्ही, बागडू लागल्या, बापाला एवढा आनंद झाला तुमच्या बापाचा चेहरा डोळ्याच्या समोर आणा. माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी कन्या, माझी मुलगी जन्माला आली. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हट्ट बाप मुलीचा पूर्ण करत असतो. मुलगी चालू लागली, चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं. दिदे बोल ना, काय पाहिजे? बाप्पा मला पायातला बूट आणा वाजवणारा. एका क्षणात बाप मार्केटला जातो सिन्नरला आणि बूट आणतो. दिदे काय पाहिजे? मुलीने म्हणावं, पप्पा माझ्या मैत्रिणीला शाळेमध्ये परीचा ड्रेस पाहिला, आज मला परीचा ड्रेस आणा. आणतो ताई तुमचा बाप, आणतो का नाही? त्या बापाला वाटतं जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकीला भेटावं. का? लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे नंदायला, उद्या सासू कशी असेल, सासरा कसा, देर भाऊजाई काही माहित नाही. फार प्रेम करत असतो. पाहिजे तो हट्ट मुलीचा पूर्ण करत असतो. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, मी जाता जाता धर्माचा भाव्या नात्याने सांगतो, पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला ताईंनो, तुम्हाला देण्याला उशीर करेल, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात तुमची इच्छा पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो. कधी कधी तुम्ही 3 मुलाला तुमचा बाप बोलला, तुम्ही दादाच म्हणायचे ना, बोलले. दादा म्हणतात, लहान होता तुम्ही आठवा, ए लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा. बाप का बोलतो मुलाला माहित आहे का? बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण दादाला वाटेल उद्या यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला किंवा माझ्याला अटॅक आला, माझ्या जीवनाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरा बाळाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो. हे शाळेत जा, ट्युशनला जा, नोकरी कामधंदा पाय. इथं बसलेला प्रत्येक बाप बोलतो. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाची हीच इच्छा असते साहेब, काय? जे आम्हाला भेटलं नाही ना ते आमच्या मुलाला भेटावं, जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकीला भेटावं. लय प्रेम करत असतो. कधी तो मार्केटला गेला, बाजारात गेला तर खिशामध्ये कॅडबरी घेऊन येईल, खिशामध्ये चॉकलेट घेऊन येईल. का? मी घरी गेल्याच्या नंतर माझे लेकर बाळ धावत धावत येतील, पप्पा बाबा काय आणलं म्हणून विचारतील, गाडीकडे धावत येतील. फार प्रेम करत असतो तो. त्याला वाटतं काय द्यावा आणि काय नाही माझ्या लेकरा बाळाला, म्हणून विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. हे बघा, एकदा नाशिककर मंडळी, एकदा का बाप गेला ना, पैसा किमी कमवा, किती दादा दादा करा, नाही दादा येणार. त्यांच्या आठवणी फोटोकोड पाहून तुम्हाला रडावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तळमळीने विनंती, राठोड महाराज का नाही महाराज, भीमराज महाराज, रामेश्वर महाराज, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला. त्या मीडियावाल्यांनी विचारलं, बोले सचिनजी आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, आज तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे का? आठवतो 2 शब्द बोला. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं. का? आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, आज आनंदाचा दिवस आहे. सचिन तेंडुलकर का रडतात? साहेब ऐका, मिळालेला भारतरत्न पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप
रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता, याला बाप म्हणतात. लक्षात ठेवा मंडळी. तुमचा पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी हे भरपूर जरी असलं, ते पाहून आनंदाची थाप पाठवून टाकणारा बाप घरात असलं की लय आनंद असतो. म्हणून माझी विनंती, एवढा समाज बसलाय कीर्तना करता मंडळी, 1-2 कोटीचा बंगला बांधा. गुरुजी बांधा. दादा इथून पुढे तुम्ही पैसा कमवा, बंगला बांधा, पण बंगल्यावर नाव टाका आई वडिलाचा आशीर्वाद. आणि त्या बंगल्याच्या समोर राजेश भाऊ, ज्ञानेश्वर माऊली, सोपन भाऊ असा एक पाळणा बांधा ताई. आणि एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या त्या पाळण्यामध्ये, आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते. लक्षात ठेवा. बाप घरात असला का घर असं भरून भरून वाटतं. बाप गेला ना, पूर केवणी घर वाटतं. आठवणी रडवतात डसडसा. विचारा त्यांच्या मुलीला, आज सगळं सोन्यासारखं आहे, आज सगळ्याचं कल्याण झालं, मुलगी सुखात आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही माहेरात येताल ना ताई, तुम्ही फोटो पाहिला ना, तुमच्या पोटात तुडेल आणि डोळ्यात पाणी येईल. देवा आमच्या दादाला का घेऊन गेलास? एकूण मुलांनी फोन केला, ताई दादा या जगात राहिले नाही ताई. जसं डोळ्यात पाणी आलं. मुलगी धावत धावत आली, नाती या ठिकाणी धावत धावत आल्या आणि पाहिलं तर आमच्यातून निघून गेले. आठवणी जसं रडत असतात. म्हणून माहेरात आल्यावर ताई तुम्हाला सगळे दिसतील. ताई चुलत्याकडे जाल तुम्ही, पाहुणे रावळे सगळे दिसतील, पण एवढ्या गर्दीत आमचा बाप दिसत नाही, दादा दिसत नाही. पांडुरंगा काय चुकलं रे? एवढं चालतं बोलतं व्यक्तिमत्व सोन्यासारखं आमचा दादाचं घेऊन गेला. आठवणी डसडस रडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. आई तर लई मोठी आहे. महाराज तुम्ही बाप सांगितलं, हृदय भरून आणलं. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जना होतील आई म्हणतात. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. प्रत्येकाने आईचं वर्णन केलंय. पण हा बाप साहेब, नारळ घ्या तुम्ही. नारळ दिसायला कडक असतं, पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो. गोडवे आईचे गायले, पण बाप सुद्धा काही कमी नाही. ऐका, आपण वर्णन करतो यशोदा मैयाचं, देवकीचं वर्णन करतो, पण पोटचा मुलगा यमुना मातेच्या डोहावून येईल तीरावर पैल तीरावर जाण्याकरता पाठीमध्ये घेऊन नाकात तोंडात जाणारा, पाणी जाणारा वसुदेव नावाचा बाप विसरता कामा नये. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. आपण आईचं वर्णन करतो, पण ऐका, शेवटच्या क्षणाला अयोध्याचा राजा दशरथ पुत्र पत्र मरत करत मरावं लागलं. अंत समायला तो राजा विसरता कामा नये. जिजामातेने शिवबा राजांना घडवलं, इतिहासाच्या गोष्टी शिकवल्या, रामायण महाभारत सगळं शिकवलं. पण ऐका, स्वतःच्या मुलाकरता कर्नाटक प्रांतात हातापायात बेड्या गेलेला शहाजी राजाला विसरता कामा नये. म्हणून बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. आईला रडता येतं, रडते ती. बापाला रडता येत नाही. त्याचं हृदय डसडस रडत असतं बापाचं. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. म्हणून आई बापाची सेवा करा. जाता जाता सगळ्यांना तळमळीनं माझी विनंती आहे, इकडच्या पेक्षा यांना विचारा, ताई तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे आणि माहेरात ईश्वरा समान बाप जिवंत आहे, तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. एकदा का माहेरातले मायबाप निघून गेले ना ताई, आठवा, पाहुण्यासारखं दाराच्या समोर उभं राहावं लागतं. बरं आठवणी रडवत असतात. ती गल्ली खायला उठते, बंगल्याच्या आत गेलं का फोटो पाहिला की पोटात तुटल्या जातं. आई वडील असल्यावर कोणाची परवानगीची गरज असते. उड्यात बागड्या मारत महिन्यातून दोनदा तीनदा जावं वाटतं. आज 2-3 वर्ष झाले माहेरात गेलो नाही. का? आई वडील राहिले नाही. आठवणी डसडसा रडवतात, फार प्रेम करत असतात.
स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात तिची आई आहे आणि माहेरात बाप आहे तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर ताई. म्हणून आई वडिलाची सेवा करा. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय साहेब, झालंय माझं कीर्तन, 1 मिनिट घेतो आणि थांबतो, मला आमचा प्रवास आहे. आज एवढा समाज उपस्थित आहे. ऐका गुरुजी राठोड महाराज, भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला 24 मुली आहेत. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत, महादेवासोबत. बापाला पसंत नाही. सती नवरीच्या वेशेत होती. पप्पा दरवाजा उघडा ना. बापाने धाड दिशेने दरवाजा लावून घेतला. सती चालती हो, तोंड दाखवू नकोस. का? स्वतःच्या मनाने लग्न केलंय. बघा बाप ढसा रडतोय दक्ष प्रजापती, सती हंबरडा पडून दारामध्ये रडते. म्हणून माझी विनंती, एवढा समाज उपस्थित आहे, 22 वर्ष तर हाताच्या पुढाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला. मुलगी कॉलेजात जाते, मुलगी शाळेमध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते ताई. आणि त्यावेळेस ही बातमी बापाला कळते, मुलगी पळून गेली. त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा जीवन जगत असतो. त्याला वाटतं आता आत्महत्या करावी, सुसाईड करावी, मरून जावं. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. म्हणून माझी विनंती आहे माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे, मुंबईला, नाशिकला, शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेला शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. हाच प्रथम पुण्यस्मरणाचा कृतज्ञता सोहळा. जाता जाता माझी विनंती आहे, नाशिकर मंडळी, तळमळीने सांगतो मी तुम्हाला, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. दादा आज मी जालन्याचा आहे, जालन्याला सुद्धा तुमच्या नाशिकच्या बातम्या यावं लागल्या, ते लक्षात ठेवा. तुम्ही नाशिकर मंडळी खूप संपन्न माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत, पण तुम्हाला काही लोकांपासून भीती आहे. सावध राहा माझ्या राजांनो. कार साधूचं पांघरून घेऊन लोक बरेच जण या समाजात नाशिकमध्ये फिरताय. तळमळे, तुम्ही झोपेत राहू नका, मी जागे करून देतोय सगळ्यांना. समाज रसातळाला चाललाय, एवढी भयावह परिस्थिती आहे. तुम्हा सगळ्यांना प्रकरण माहिती आहे, नावागावा सगळं सांगत नाही मी, लई मोठी आग लागेल. एवढी भयावह परिस्थिती आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर गोर गरीब जनतेला, माझ्या ताईला, माझ्या बहिणीला जर फसवाल तर खबरदार, तो काळ तुम्हाला माफ करणार नाही. किती पाप करा तुम्ही, पाप करा, एक दिवस त्या पापाचा घाडा जर भरला ना साहेब, जेलची हवा खावं लागते, लक्षात ठेवा. कारण गव्हर्नमेंट सरकारचा कायदा खूप जबरदस्त आहे, कोणाला सोडत नाही तो कायदा सरकारचा. बरेच माणसं आज इकडे फिरतेत. संगमनेर पट्ट्यात एक नवीन बाबा सापडलाय, तुम्हाला माहिती आहे तो बाबा. माझी विनंती आहे, तुम्ही संपन्न माणसे, जाणकार आहे. आई रोज उठले ना, ज्ञानेश्वरीच्या ओवीला स्पर्श होऊन द्या. कधीच हात कोणासमोर पसरण्याची वेळ येणार नाही. हरिपाठ मुखात न म्हणा, कधीच तुम्हाला फसवणार नाही कोणी. संत वाङ्मय मुखातून जाऊन द्या. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानोबा, तुकोबा आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. दृढ श्रद्धा ठेवा, कधीच तुमच्या जीवनाचं वाटोळ होणार नाही. निश्चित नारदाच्या गादीवरून सांगतो, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवन हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि जाता जाता तळमळीने सांगतो, कैलासवासी एकनाथ पंढरनाथ शिंदे या तीनही मुलाने आणि ताईनं, या परिवाराने, शिंदे परिवाराने दादांच्या पित्तर्थ एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. एक स्वाभिमानाने सांगतो, ज्ञानेश्वर माऊली, राजेश भाऊ, स्वपन भाऊ, आज तुमच्या दादाने हा एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम पाहिला, कृतज्ञता सोहळा पाहिला, तर दादा तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद द्यायलाशिवाय राहणार नाही. आणि दादाच्या आशीर्वादामध्ये हा संपूर्ण शिंदे परिवार उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाकडं
निवृत्तीनाथ महाराजांकडे हात जोडून प्रार्थना करतो की एवढं मोठं दुःख वडिलाच्या जाण्याने झालंय. 1 वर्ष आज पूर्ण होत आहे. आज त्यांचं प्रथम पुण्य वर्ष श्राद्ध आहे. देवा पांडुरंगा यांना एवढं मोठं दुःख झालं वडिलाच्या जाण्याने. या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे ही सदैच्छा व्यक्त करतो. आणि ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला त्या साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो. कर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मायबाप असं जगा, असं जगा. आपण गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जगा. येरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंत्यवसान. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या सगळे मंडळी. मोठ्या प्रेमाने भजन करा. टाळी टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपामुक्ताबाई ज्ञान सखाया. एक टाळी, एक टाळी, एक टाळी. सोपामुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्तीराया वा 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 वा. सोपामुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सकया. वा वा. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया टाळे 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 हा. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. पूर्णते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलवलं विनोदे मज क्षमा करणे नोय संते युक्ती नोय हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तुका म्हणे यथामती यथा अवकाश. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आणि वाणीला पूर्णविराम. जे योग्य असेल माझ्या गुरुवरायांचं, जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा, माफ करा. भैरवी घ्यायची हा. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोडी गोरे वेळी वाकोडी उत्तरे क्षमा परा